नमस्कार. मनाची चवमध्ये मी रत्ना थोरात आपला मनापासून स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापुरी मसाला बनवला होता. आज आपण त्याच कोल्हापुरी मसाल्याबरोबर खमंग आणि चवदार कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कसा तयार करता येणार हे पाहणार आहोत. चला तर पाहूया. चला तर कांदा लसूण मसाला कसा तयार करता येईल हे पाहणार आहोत आज आपण. तर त्याकरता आपल्याला लागणार आहे 100 ग्रॅम हा आपला कोल्हापुरी मसाला. कोल्हापुरी मसाला हा आपण घरीच केलेला होता. याचा व्हिडिओही मी शेअर केलेला आहे ऑलरेडी. आपण ते डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक शेअर करते, तिथे बघू शकता, किंवा मी वरती तुम्हाला लिंक ही शेअर करत आहे. आपण ते व्हिडिओही जाऊन बघू शकता. त्याचबरोबर 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तेल लागणार आहे कांदा फ्राय करण्याकरता आणि खोबरा फ्राय करण्याकरता. 50 ग्रॅम आपण खोबरा घेणार आहे. 50 ग्रॅम हा लसूण आहे. 200 ग्रॅम कांदा आणि थोडीशी आपण कोथिंबीर घेतलेली आहे. आता या मसाल्याचा तुम्ही प्रमाण कसं घेऊ शकता. जर मी 100 ग्रॅम मसाला घेतलेला आहे तर त्याचं दुप्पट मी कांदा घेतलेला आहे आणि ह्याचा अर्धा मी खोबरा आणि लसूण घेतलेला. जसे हा 100 ग्रॅम तर हा 200 ग्रॅम आणि हे 50-50 ग्रॅम आहे. ठीक आहे. ते हा असं तुम्ही आठवण करून आपला जसं तुम्हाला कांदा लसूण मसाला तयार करायचा तसा करू शकता. ठीक आहे. आता पुढे आपल्याला काय तयारी करायची आहे ते बघूया. कांदा आपल्याला लांब चिरून घ्यायचा आहे. हा फ्राय करावा लागेल आपल्याला. तसा हा कांदा लांब कापून घ्या. कांदा आपला लांब चिरून झालेला आहे. आता आपण खोबरा बारीक करून घेणार आहे. आता आपण खोबरा बारीक करून घेऊया. खोबराही आपण बारीक करून घेतलेला आहे. हा सुखा खोबरा घेतलेला आहे आपण. सर्वात आधी आपण कोथिंबीर जी आहे बारीक चिरून ह्याला ड्राय रोस्ट करून घेणार आहे. हलका ह्याला भाजून घ्या. आपण कोथिंबीर सुकून ही घेऊ शकता. सुकलेली कोथिंबीर घेतली तरी चालेल. माझ्याकडे सुकलेली कोथिंबीर नव्हती तर मी आपली फ्रेश कोथिंबीर जी आहे ती हलकी रोस्ट करून घेते. वास ही छान येत आहे. आता ह्याला मी काढून घेते. तेल वापरून खोबरा आधी भाजून घेणार आहोत. खोबरा आपल्याला हलका लाल करायचा आहे. कांदा लसूण मसाला मी नेहमी स्मॉल बॅच मध्ये बनवते, त्यामुळे तो ताजा राहतो आणि खराब होण्याची शक्यता जरा कमी असते. आधीही मसाल्यात खोबरा वापरलेला आहे. जर आपल्याला खोबरा जास्त नको आहे तर आपण हे स्किप ही करू शकता. हलका लाल झालेला आहे. आपल्याला खूप जाळायचा नाहीये खोबऱ्याला, नाहीतर मग आपल्याला तो मसाला जो आहे आपल्याला कडू लागेल. तर हा इतका आपल्याला लाल जो खोबरा आहे तो बस आहे. आपण हे आता काढून घेऊया. कांदा टाकत आहोत. माझा 1 टेबलस्पून मध्ये हा पूर्ण मसाला भाजून झालेला आहे. मला आणखी मग तेल लागणार नाही आहे आता. तर म्हणजे आपल्याला 1 टेबलस्पून इनफ आहे. आता हे आपण ब्राऊन होऊसपर्यंत आपण ह्याला भाजणार आहोत. जसं आपण मसाल्याला भाजीला वापरतो तसं आपण ह्याला लाल करणार आहोत. हलका गुलाबी झालेला आहे तर ह्यात आपण लसूणही ऍड करत आहोत आणि दोन्ही सोबत आता आपण फ्राय करून घेऊया. आता तुम्ही विचारणार दोन्ही मसाल्यांमध्ये फरक काय. तर कोल्हापुरी मसाला हा तिखट आणि मसालेदार रस्स्यांसाठी वापरला जातो. तर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा कांदा लसूण आणि खोबऱ्यामुळे अधिक खमंग लागतो आणि रोजच्या भाज्या, उसळी व भरलेली वांगी साठी उत्तम असतो.
अगदी भाजी नसली तरी हा कांदा लसूण मसाला चपाती भाकरी सोबत आपण खाऊ शकता. कांदा आपला छान लाल भाजून झालेला आहे. आता हे आपण गॅस बंद करून सगळे मसाले जे आहे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. आणि मसाले थंड झाले की नंतर आपण पुढचा प्रोसेस बघूया. मसाला आपला थंड झालेला आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आधी आपण खोबरा बारीक करून घेऊया. खोबरा आपला बारीक झालेला आहे. आता हे मसाल्यामध्ये आपण पहिला ऍड करून घेऊया. दोन्ही मसाले आपण खोबरा आणि मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे. खोबरा आणि मसाला मिक्स झालेला आहे आपला. आता आपण कांदा बारीक करून घेऊया. कांदा आणि लसूण जो सोबत आपण भाजलेला आहे तो आपण आता मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. कांदा आणि लसूण मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे. ह्याला आता बारीक करून घेऊया. कांदा लसूण मसालाही आपला बारीक झालेला आहे. आता हे आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स करून घ्या. अर्धा टीस्पून मी मीठ टाकत आहे. आणि जे आपण कोथिंबीर ड्राय रोस्ट केलेली होती ती कोथिंबीर ही आपण ह्यात ऍड करणार आहोत. कोथिंबीर ऍड करत आहे. आता हे आपण परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. जर आपल्याला मसाला अजून पाहिजे आहे सुक्का करून तर आपण ह्यात आणखी थोडा मसाला ऍड करू शकता. कोल्हापुरी मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जेणेकरून तुम्हाला मसाला ड्राय दिसेल. की मी असंच फिरून घेणार आहे. हा जो आपला ओला मसाला आहे तो मी ह्यात टाकत आहे. आणि मिक्सरमध्ये आपण हे फिरून घेऊया. मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आपण एकदा परत फिरून घेतलेला आहे. हा आता काढून घेऊया भांड्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यातून आपण कांदा लसूण मसाला हा काढून घेतलेला आहे. कांदा लसूण मसाल्याचा वैशिष्ट्य म्हणजे हा मसाला थोडा भरड पोताचा आणि किंचित तेलकट दिसतो. तर आता हा मसाला आपण ड्राय रोस्ट करणार आहोत. मसाला ड्राय रोस्ट केल्याने त्यातली उरलेली ओलावा कमी होतो. त्यामुळे मसाला जास्त दिवस ताजा राहतो आणि बुरशी येण्याची शक्यता कमी होते. फक्त लक्षात ठेवा ड्राय रोस्ट करताना गॅसचा फ्लेम मंद ठेवा नाहीतर मसाल्याची टेस्ट बदलू शकते. हे 10-15 मिनिट रोस्ट करा. मसाला आपला हलकासा ड्राय रोस्ट झालेला आहे जेणेकरून यातला मॉइश्चर आता सगळा निघून जाईल. आपण ह्याला थंड होऊसपर्यंत हे बाहेर प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत. मसाला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता हे रूम टेम्परेचरवर थंड होऊ दे. चला 2 ते 3 तास झालेले आहेत. रूम टेम्परेचरवर आपण ह्यांना थंड केलेलं आहे. आणि यात जर आपल्याला गाठ्या दिसतात त्या आपण हाताने ते बारीक करू शकता किंवा आपण एका मिक्सरच्या ह्याच्यामध्ये पण आपण ते बारीक करून घेऊ शकता. ठीक आहे. तर मला एक मिक्सरचा हात फिरून घेते जेणेकरून जे बारीक बारीक आपल्याला गाठ्या दिसतात ते निघून जातील. आणि मग हे आपण एक एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ते स्टोअर करू शकतो. मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे.
हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. बारीक झालेला आहे आपला मसाला. आता आपण हे काढून घेऊया. एक 15-20 मिनिट बाहेर ठेवून मग आपण एका कंटेनरमध्ये, एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ते स्टोअर करू शकतो. तयार आहे आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. हे आपण एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित स्टोअर करून रेफ्रिजरेट करा 1 महिना, किंवा आपण ते बाहेर रूम टेम्परेचरवर 10-12 दिवस ठेवू शकता. आपण हे स्मॉल बॅचमध्ये हा मसाला नक्की ट्राय करा. खात्री आहे तुम्हाला हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर मनाची चव चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.